जय भीम सर्वांना. जय शिवराय. नमो बुद्धाय. जय संविधान. जागा हो बहुजन रात्र वैऱ्याच्या या माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनही कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मला फॉलो करा तुमच्याही ग्रुपवरती. असेच काही नवनवीन व्हिडिओ माझे विचार मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करते. तर मी हे सांगणार आहे, काल जो व्हिडिओ टाकला होता मी बुद्धगयाच्या संदर्भात, तर त्या ताईंनी मला खूप छान कमेंट केली. त्याच्याबद्दल मी त्यांना खरोखर क्रांतिकारी जय भीम ताई. मला खूप बरं वाटलं तुमच्या कमेंटमुळं की खरोखरच या लोकांचा पैसा हाच स्वर्ग आहे. त्यांनी कधी आयुष्यात चांगली कर्म करण्याचा विचारच केलेला नाही आणि ज्यांनी बुद्ध स्वीकारला त्या लोकांच्या जीवनामध्ये काय म्हणतात, एक धार्मिक जीवन जगताना, बुद्धांच्या मार्गावरती चालताना, त्या प्रवाहामध्ये जाताना ज्यांनी बुद्ध स्वीकारला त्या लोकांच्या आयुष्यामध्ये सगळी काही शांती आणि जे जे कर्म चांगलं बुद्धांनी करायला सांगितले ते करतात. ह्यांना कुठं ते कर्म दिसणार? ह्यांना फक्त पैशाचं कर्म दिसतंय. पैशासाठी काहीही करू शकतात, कुठेही जाऊ शकतात. तर खरोखरच मला अजूनही सांगायचं आहे की बाबा सर्व पुजाऱ्यांनो, तुम्हाला खरंच आम्ही आवाहन करतो की तुम्ही आता शहाणे असताल तर आम्हा बहुजनांना येडं बनवण्याचं सोडून द्या. येडं बनवण्याचं सोडून द्या आणि तेवढी बुद्धगया सोडा खऱ्या बापाचे असताल तर. नाहीतर मग काय नाही. सगळं दडदडीत पुराव्यासकट सिद्ध झालं आहे आणि आता उगं बळकटी येऊन बळकावायची कामं करू नका. जर श्रद्धाभाव आहे तुमचा तर मग तुम्ही बुद्धांनाच त्या ठिकाणी ज्या टायमाला तथागत भगवान गौतम बुद्धांनी दीक्षा घेतली त्यावेळेससुद्धा 500 ब्राह्मणांनी दीक्षा घेतली, बुद्धांचा अभ्यास केला, बुद्धांना वाचलं आणि बाहेर जाऊन त्याचा वेगळाच प्रचार आणि प्रसार केला आणि वेगळीच निर्मिती केली. आणि आजही ह्या शतकामध्ये सुद्धा 30 षडयंत्र चालू आहे. म्हणून आता तुम्ही खरेच असताल ना तर तुम्ही तिथनं हटा. तुम्हीच गैरफायदा घेतलेला आहे तथागतांच्या बरोबर फिरून.